लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट डिश, कुरकुरीत, चटपटीत, झटपट होणारे घरच्या घरी फ्रेंच फ्राईज. एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटणारे हे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनवलेले आहेत. आकाराने थोडे कमी जास्त असले तरी याची चव कॅफेसारखीच लागते. 3 असे बटाटे घेतलेले आहेत आणि थोडेसे असे लांबट आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. ह्याची पहिल्यांदा आपण साल काढून घेऊया. पातळ सालीचे बघून घ्यायचे. ह्याची साल एकदम पातळ आहे अशी. आणि हे जुनेच बटाटे आहेत, जे उपलब्ध होते तेच मी घेतलेले आहेत. बटाटे असा साल काढून घेतला. आता हे उरलेले दोन्ही बटाटे आहेत ते पण साल काढून घेऊया. तिन्ही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता हे कट करूया. 2 बाजूला ठेवते. एक बटाटा पहिल्यांदा कट करून घेऊया. आता हे इंदुरी बटाटे वगैरे असे काहीही वापरलेले नाहीत मी. आपले नेहमीचे रेग्युलर बटाटे वापरलेले आहेत. तरी पण एकदम परफेक्ट प्रमाणात आपण फ्रेंच फ्राईज बनवूया. आता हा मध्यभागातून कट करून घेतला. आता ह्याचे असे काप करून घेऊया. खूप जास्त काप पातळ करायचे नाहीत, खूप जाड करायचे नाहीत. तर अशा पद्धतीने हे काप केलेले आहेत. आता दुसरा भाग आहे हा पण कापून घेऊया. आता ह्याच्या काठाचा भाग आहे तो कापून टाकते मी, म्हणजे आपल्याला चौकोनी आकारामध्ये फ्रेंच फ्राईज मिळतील. तर अशा इतक्या जाडीचे हे कापलेले आहेत. पुन्हा ह्याचा काठाचा भाग काढून घेते ह्या स्लाईसचा पण. तर अशा रीतीने हे काप केलेले आहेत. खूप जास्त जाड केलेले नाहीत, खूप जास्त पातळ केलेले नाहीत. तिन्ही बटाटे कापून घेतलेले आहेत आणि असे लांबट कापलेले आहेत. तर काही लांब मिळालेले आहेत, काही बारीक मिळालेले आहेत, म्हणजे उंचीला. तर जसे मिळतील तसे कापलेले आहेत. आणि हे 2 वेळा धुवून घेऊया. म्हणजे हे पांढरट पाणी निघालेलं आहे, हे स्टार्चचं पाणी आहे. तर 2 वेळा 3 वेळा धुवून घेऊया, म्हणजे बटाट्यांचं स्टार्च कमी होईल. बटाट्यांचे स्टार्च कमी झाल्यानंतर फ्रेंच फ्राईज एकदम हलके होतात. पाणी उकळलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊया. मीठ जरा जास्त टाकायचं आहे. 1 चमचाने अजून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता मीठ व्यवस्थित बटाट्यांमध्ये ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे. चिप्स आहेत ते आपल्याला आळणी लागणार नाहीत. मिठाचं प्रमाण योग्य होईल, कारण पाण्यामध्ये मीठ विरघळल्यानंतर पाण्यामधून सुद्धा थोडं वाहून जाईल आणि बटाट्यांना थोडं मिळेल, यासाठी थोडं जास्त घालायचं आहे. आता हे काप बटाट्याच्या याच्यामध्ये घालून घेऊया. आता पाण्याला उकळी आलेली आहे. 4 मिनिट आपण हे बटाटे शिजवून घेऊया. अत्यंत सोप्या पद्धतीने, सोप्या स्टेप्समध्ये मी फिंगर चिप्स दाखवत आहे. बटाटे उकळताना थोडेसे असे हलवून घ्यायचे, खालीवर परतून घ्यायचे, म्हणजे एकसारखे उकडले जातील. फिंगर चिप्स करण्यासाठी इतका अवघड प्रोसेस नाही आहे, पण ते फिंगर चिप्स आहेत ते तळल्यानंतर मऊ पडतात, कुरकुरीत होत नाही. हा मुख्य प्रॉब्लेम आहे. तर तसं का होतं, तर आपण हे शिजायला ठेवल्यानंतर व्यवस्थित उकडून घ्यायचे. जर आतमध्ये बटाटे कच्चे राहिले तर ते तळल्यानंतर सुद्धा आतमध्ये मऊच राहतात आणि ते स्ट्रेट राहत नाहीत, मान टाकतात, मऊ पडतात, असं होतं. त्यामुळे हे व्यवस्थित उकडून घ्यायचे. हे शिजलेले आहेत बटाटे आणि बटाट्यांचा रंग बदललेला आहे. 4 मिनिट मी हे व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे. खळखळून उकळायचं, पाणी भरपूर ठेवायचं, पाणी कमी नाही ठेवायचं. व्यवस्थित बटाटे शिजले पाहिजे. तर हे शिजलेले आहेत बटाटे आपण काढून घेऊया. आता हे लगेच मोडतात असे, तर हे काढून घेऊया. आता उकडलेले बटाटे आहेत मी ते लगेच काढून गार पाण्यामध्ये टाकलेले आहेत, म्हणजे ओव्हर कुक होऊ नयेत. बटाटे शिजलेले आहेत तर खूप जास्त तसेच राहू नयेत. आता जर आपण गरम गरम बटाटे तसेच काढून एखाद्या कापडावर जर पसरले तर त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि बटाटे खूप जास्त ओव्हर कुक होतात. तर तसं होऊ नये यासाठी आपण हे गार पाण्यामध्ये लगेचच काढून घ्यायचे. आता बटाटे उकडल्यानंतर लगेचच गार पाण्यामध्ये टाकून घेतले आणि ह्याच्यावर पसरून घेऊया. एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यावर व्यवस्थित पसरून घेऊया. चिप्स अर्ध्या तासासाठी व्यवस्थित सुकवून घेतलेले आहेत. मध्यम आचेवर मध्यम तेल गरम केलेलं आहे, खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचे. आता थोडे थोडे चिप्स आपण टाकून घेऊया. बटाट्याचे काप अर्ध्या तासासाठी व्यवस्थित सुकवून घेतलेले. थोडे थोडे टाकून घ्यायचे आणि एकत्र असे गट्टा होतात, थोडेसे असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे. आता तेल खूप जास्त गरम नाही करायचं. तेल खूप जास्त गरम असेल तर एकदम टाकल्यानंतर लाल रंग येतो. आता हे मध्यम आचेवर तळून घेऊया, म्हणजे बटाटे आतपर्यंत शिजले पाहिजे. बटाटे कच्चे नाही राहायला पाहिजे, व्यवस्थित शिजले पाहिजे आतपर्यंत. त्यासाठी मध्यम आचेवर तळून घेऊया. कॅफेमध्ये जे फिंगर चिप्स मिळतात त्याचा आकार एकसारखा असतो, उंची एकसारखी असते. ते मशीनवर केलेले असतात. आपण हे घरामध्ये चाकूने कापलेले आहेत, त्यामुळे थोडेसे बारीक मोठे असे झालेले आहेत. तर व्यवस्थित हे कुरकुरीत करून घ्यायचे. आता हे आपण 60%च फक्त तळून घेणार आहेत. हे फिंगर चिप्स आहेत ते 2 वेळा तळून घ्यायचे. एकदा निम्मे अर्धे तळून घ्यायचे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा तळून घ्यायचे थंड झाल्यानंतर. असे केल्यामुळे चिप्स एकदम कुरकुरीत होतात.
आता हे थोडेसे झालेले आहेत, कलर याचा बदललेला आहे, तर हे काढून घेते मी आणि हे असेच बाजूला ठेवूया. एक 5 मिनिट बाजूला ठेवूया, म्हणजे हे व्यवस्थित थंड होतील. असा गोल्डन थोडासा रंग आलेला आहे, तर हे काढून घेते मी. आता आपण दुसऱ्या वेळचे तळून घेऊया. आता हे पण मध्यम आचेवर तळून घेऊया. आता बटाटे हे व्यवस्थित उकडले पाहिजे. खूप कच्चे राहिले तर आपण ज्यावेळी सुकवायला ठेवतो त्यावेळी काळे पडतात ते, आणि खूप जास्त आपण कुक केले तर लगेच मोडतात. तर व्यवस्थित उकळून घ्यायचे पाण्यामध्ये, म्हणजे पाणी उकळल्यानंतर 1-2च मिनिट ठेवायचे बटाटे. खूप जास्त कुक पण नाही करायचे आणि खूप जास्त कच्चे पण नाही ठेवायचे. तर अशा पद्धतीने बटाटे जर व्यवस्थित उकडले तर फिंगर चिप्स अजिबात सुकणार नाहीत आणि मऊ पडणार नाही. आता ह्या फिंगर चिप्स आहेत, याचा रंग बदललेला आहे, हे काढून घेते मी. आता 5 मिनिटानंतर आपण जे तळून घेतले होते फिंगर चिप्स ते थंड झालेले आहेत. आता हे मी पुन्हा एकदा तळून घेते. तर सामोसे आपण करताना पण असे डबल वेळा तळून घेतो, म्हणजे वरचं कवर आहे ते कुरकुरीत होतं. त्याचप्रमाणे आपले फिंगर चिप्स पण आपण 2 वेळा तळून घ्यायचे, म्हणजे चांगले वरून कुरकुरीत होतात. आता आपण गॅस मोठा करायचा आहे आणि तळून घ्यायचे, म्हणजे वरचं कवर आहे ते एकदम कुरकुरीत होईल. मोठा गॅस केल्यानंतर वरचं कवर आहे ते कुरकुरीत होतं, एकदम जास्त उष्णता मिळते, त्यामुळे कुरकुरीत होतात आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट राहतात. गॅस मोठा केलेला आहे आणि तळून घेऊया. आता खूप जास्त वेळ तळायचे नाहीत, 1-2 मिनिटासाठीच तळून घेऊया. हे फ्राईज आपले तळून झालेले आहेत, वरती एकदम सुंदर रंग आलेले. तर हे आपण आता काढून घेऊया. फ्राईज तळून झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आवाज येत आहे. अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. वरती थोडीशी आपण मिरची पावडर स्प्रेड करून घेऊया. त्याचबरोबर थोडासा चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे. आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत.